तर आता एक मोठी बातमी, ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेत हालचाली वाढलेल्या आहेत। संजय देशमुख प्रतापराव जाधवांमध्ये दिल्लीत भेट झाल्याचंही माहिती मिळते। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याचं कळतं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत त्या संदर्भात हालचाली वाढलेल्या आहेत। संजय देशमुख प्रतापराव जाधवांमध्ये दिल्लीत भेट झालेली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। खासदार संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेत हालचाली वाढलेल्या आहेत आणि संजय देशमुख प्रतापराव जाधवांमध्ये दिल्लीत भेट झाली आहे। तर यावरच ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सुद्धा कळतंय। खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत हालचाली वाढलेल्या आहेत। संजय देशमुख प्रतापराव जाधवांमध्ये दिल्लीत भेट झाली। याआधी बैठक झालेली होती, मात्र या बैठकीला सुद्धा काही खासदार अनुपस्थित असल्यानं चर्चा सुरू होती। तर ठाकरेंचं काही खासदार आता वेगळा गट स्थापन करणार असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची ही माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जाते, काय ताजे अपडेट? नक्कीच वेगवेगळे जे खासदार आहेत त्यांच्या कार्यपद्धती उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतींवर जे आहे त्यांची नाराजगी त्यांनी व्यक्त केली आहे। आणि बरोबरच ज्या प्रकाराने आताची स्थिती आहे, काल जी एक तातडीची बैठक बोलवली उद्धव ठाकरे यांनी आणि खासदार जे होते ते अनुपस्थित होते, काही ऑनलाईन होते, पण जे अनुपस्थित होते नक्कीच त्यांची कुठे ना कुठे नाराजगी आहे असं समजून येत आहे। ज्या प्रकाराने आताची जी एक कार्यपद्धती बघायला मिळते आहे, खासदारांचे असे वेगवेगळे कंप्लेंट्स आहेत ते भेटायला मिळत नाही, 2-4 तास लावले जातात, त्यांचं ऐकून घेतलं जात नाही। इतकंच नव्हे तर खूप अशी वाईट वागणूक त्यांच्याबरोबर केली जाते। आर्थिक मदत जी असते ती केली जात नाही। एका वेळी जे आहे काही गोष्ट असली की अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना फोन करतात, पण ठाकरे कुटुंबांकडून एकही फोन जे आहे खासदारांना येत नाही। इतकंच नव्हे तर नावापुरतं खासदारकी त्यांना मिळण्यात आली आहे, पण त्याचा जो एक शक्तीचा वापर असतो किंवा ज्या एक पॉलिसीजचा कशा प्रकारे उपयोग करण्यात यावं, त्या कार्यकर्त्याचा कशा प्रकारे उपयोग करण्यात यावं, हे सगळं कुठेच होत नाही। आणि म्हणून खासदार जे आहेत नाराज आहेत आणि या सगळ्यांना मिळून आता ते वेगळं गट तयार करणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। सगळे जे खासदार आहेत, आताच सध्या आपण TMC बद्दल ऐकलेलं होतं की कशा प्रकारे TMCचे सगळे जे बंड करणारे जे खासदार आहेत त्यांनी वेगळं आपलं गट स्थापना करून NCPIला जॉईन केलं आहे। तसंच जे आहे आता उद्धव ठाकरेंचे पण खासदार करणार का, हा नक्कीच एक प्रश्न आहे। आणि सगळे मिळून आता वेगळं गट स्थापित करतील आणि ओम बिर्ला जे लोकसभाचे स्पीकर आहेत त्यांना तो पत्र देणार का, हा नक्कीच प्रश्न आहे। पण या सगळ्या खासदारांमध्ये जे आहे नाराजगी नक्कीच आहे, हे कायम आहे। आणि हे आज पहिल्यांदा नाराजगी त्या लोकांनी व्यक्त केली नव्हे, तर मागच्या पण बैठकीत जी आहे नाराजगी होती आणि ते सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं। मुळात जी एक कार्यपद्धती आहे ठाकरे कुटुंबाची, ती कुठे ना कुठे जी आहे व्यवस्थित नाही आहे, ती कार्यकर्त्यांसाठी नाही आहे, ती जे शिवसैनिक म्हणून जे लढायला आलेत त्यांच्यासाठी नाही आहे, हे खासदारांचं सांगणं आहे असं समजून येतं। बरं उर्वशी, या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय देशमुख आणि प्रतापराव जाधवांमध्ये सुद्धा दिल्लीत भेट झालेली आहे। त्या भेटीत या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे का, नेमकं काय? नक्कीच जर आपण बघितलं तर एका ठिकाणी हेच ते खासदार होते जे ऑनलाईन उपस्थित होते ताटरीच्या या बैठकीत जे बोलवलं गेलं होतं। आणि मुळात ते खासदार आता दिल्लीत दिसले आज आणि ते प्रताप जाधव यांच्या निवासस्थानी त्यांना भेटले। तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती नक्कीच कोणतं ऑपरेशन सुरू आहे का किंवा एक वेगळं गट तयार करण्यासाठी चर्चा सुरू आहे का, हे वर्तुळात नक्कीच ह्याची चर्चा सुरू आहे।
कारण की ऑपरेशन टायगर ची चर्चा होती, त्यानंतर ही तातडीची बैठक बोलवली गेली ज्यात शो ऑफ स्ट्रेंथ किंवा त्यांचं एक शक्ती प्रदर्शन उद्धव ठाकरे यांना करायचं होतं. मुळात ती शक्ती प्रदर्शन किती झालं हा नक्कीच प्रश्न होता, कारण की नुसतं 4 असे खासदार होते जे उपस्थित होते आणि बाकीचे ऑनलाईन उपस्थित होते. या सगळ्यांमध्ये ज्या प्रकाराने नागेश अष्टीकर म्हणा किंवा जे दुसरे खासदार आहे, काही लोकांनी प्रेस कॉन्फरन्स पण बोलून सांगितलं की आम्ही ऑनलाईन जे आहेत अवेलेबल होतो. पण या सगळ्यांमध्ये जे एक खासदार आहे तो नक्कीच नाराज आहेत, कारण की खासदारांना वेगवेगळे आपले कंप्लेंट्स आणि कन्सर्न्स आहे. खासदारकी जेव्हा आली आहे तेवढ्यात त्यांचं काम जे आहे, जे लोकांसाठी लोकांचे प्रतिनिधी म्हणून ते करायला पाहिजे तितकं तो काम होत नाही आहे. आणि पक्ष नेतृत्व जो आहे त्यांना तो प्रॉपर नेतृत्व देत नाही हे त्यांचे कंप्लेंट आहे. त्यांच्याबरोबर जो व्यवहार होतोय तो चांगला होत नाही आहे हे सुद्धा त्यांचं सांगणं आहे. कधी नव्हे ते भेटायला मिळत नाही पक्षाच्या नेतृत्वाबरोबर, 3-3 तास मातोश्री बाहेर त्यांना उभं राहावं लागतं, हे सुद्धा त्यांचे असे कंप्लेंट्स आणि कन्सर्न्स आहेत. आणि म्हणून हे सगळे जेव्हा खासदार नाराज झाले आहेत तर ते एकट्टे मिळून वेगळं गट बनवणार का हे नक्कीच हे आहे. संजय देशमुख यांनी आत्तापर्यंत अजून काय प्रतिक्रिया दिली नाही आहे, मात्र आज प्रताप जाधव यांना ते नक्कीच भेटले आहे आणि नक्कीच त्या ह्याच्यावरती या सगळ्यांबद्दल सुद्धा चर्चा झाली असेल असं समजून येत आहे. उर्वशी, या सगळ्या पार्श्वभूमीवर काही खासदार जे ते आपला वेगळा गट स्थापन करणार असल्याचं कळतंय, मात्र यामध्ये कोणकोणते खासदार आहेत? नक्की आपण जर असं बघितलं तर पहिल्यापासून या पूर्ण जे 9 खासदार आहेत त्यात 6 खासदार जे आहेत ते रेडी आहेत किंवा ते कुठे ना कुठे उद्धव ठाकरेंबरोबर जे आहेत म्हणजे त्यांना तो नेतृत्व पटत नाही असं समजून येत आहे. आता हे सगळे 6 खासदार जे आहे जेव्हा एकत्रित येतात तर तो वेगळा गट लीगली आणि कॉन्स्टिट्यूशनली पण म्हणजे लागू होतो का हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि ह्यात जर आपण बघितलं तर भले अगदी काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते. रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर जोडले गेलेत. रविकिरण सर, एक मोठी बातमी आता येते ती म्हणजे ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी काही म्हटलं तरी शेवटी असं आहे की 7 लोक एकत्र आल्याशिवाय वेगळा गट स्थापन होणं कायदेशीर दृष्ट्या अडचणीचं आहे. 5 लोकांनी वेगळा गट स्थापन करून मार्ग निघत नाही. फार फार तर पक्ष नेतृत्वावर एक दबाव टाकण्याचा तो प्रयत्न असेल. परंतु आताच आपण बघितलं की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या जवळपास 22 खासदारांनी वेगळा गट स्थापन करून लगेच एका वेगळ्या प्रादेशिक पक्षात विलिनीकरण केलं. ते घटनात्मक दृष्ट्या ते नियमात बसतं. परंतु शिवसेनेमध्ये तसं करायचं असेल तर 7 लोकांनी एकत्र आलं पाहिजे, अन्यथा ते त्या ह्याचा भंग ठरतो. पक्षफुटीचा म्हणजे तो नियमाचा भंग ठरतो आणि त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळे ही रिस्क आहे. कदाचित याची त्यांना कल्पना सुद्धा असावी आणि पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्याचा तो एखादा प्रयत्न असू शकतो. अशा प्रकारची चर्चा म्हणजे असं वाटतंय. निश्चित. धन्यवाद रविकिरण सर, आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली वाढलेल्या आहेत. खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं कळतं आहे. ही मोठी बातमी आपण पाहतो. संजय देशमुख प्रतापराव जाधवांमध्ये दिल्लीत भेट झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर खासदारांनी नाराजी व्यक्त करत ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याचं कळतं आहे. ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कोणकोणते खासदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आपण पाहूयात. ते म्हणजेच नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, उमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख हे 5 खासदार सध्या आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.